मी आता नवीन कामावर तिकडं चालत चालले बरं. आणि आज खूप थंडी आहे बाबा, लई गार लागते. आज स्वेटर घ्यायलाच पाहिजे. आज तर नक्कीच घेणार आहे मी स्वेटर. आता खूप थंडी वाढलेली आहे. तर चालले आता, चालत चालले. तिकडून येताना येईन बसनी. आज एवढी थंडी आहे ना, गावच्या सारखी एकदम. गावाला जशी असते तशीच थंडी आहे. कानाला गार लागते. चला आता तिथं गेल्यावरच बोलते मी. सकाळी सकाळी रस्ता उरकतो बरं का. जातो पटकन व्हिडिओ काढायचा ना. आता पटकन पोचते मी. तसं काय चालले. लोक पाठवत असते बाई व व्हिडिओ काढायसाठी. लोकाला काय कळतंय, लोक बघायला त्यांचं काम बघायचं, आपलं काम व्हिडिओ टाकायचे. आणि तुम्ही बघा व्हिडिओ. डोक्यात लय गार झालं का बघ, डोकं दुखतं मग. कानाला बांधा नाही पाहिजे. रोजची ड्युटी झाली आता ही. इकडं जा तिकडं जा, इकडं जा तिकडं जा, तेच झालं आता. काय करायचं. आणि एवढ्या जाग्यात रिक्षाला पैसे द्यायला परवडत नाही ना. मग 26 रुपये घेते तिथपर्यंत रिक्षा. बस घेते 12 रुपये. मग काय चक्रात माझ्या आरायच्या एवढे पैसे घाल्यावर मग काय फायदा त्या कामाचा. असं आहे ना. तिकडून येताना येते बसनी मग एक काय करू. चला बोलते आता नंतर. बोलत बोलत लवकर रस्ता उरकला. आली आता जवळ, गेटच्या जवळ आली. आता एंट्री करते आणि वरती जाते. वगैरे गेली, आली. आता लिफ्टचं बटन लागते, जाते वरती. 7:30 वाजलेत. आली लिफ्ट. लय थंडी वाजते. आले बरं का कामावर इथं जायचं. चालले बरं का आपल्या जुन्या कामावर चालले. तिकडे झालं आता तिथलं काम. जाते आता तिकडं. आली लिफ्ट. लिफ्ट आली. काही तर आली आता आपल्या नवीन जुन्या कामावर आली. आता चला आता काम करून घेते. आता नंतर बोलते तुमच्याबरोबर. काय चाललंय, झालं का दुपारचं जेवण. माझं पण झालं जेवण. तर म्हटलं चला राहिलेला व्हिडिओ पूर्ण करावा. आणि मग म्हटलं कामावर जायला. तर बसले इथं जरा 10 मिनटं. जेवण वगैरे झाले माझं. आता 1:30-1:45 वाजले. तर म्हटलं चला आता एक दुपारचा व्हिडिओ टाकायचा आहे. तर मग उशीर होईल, त्याच्यामुळं म्हटलं चला पटकन टाकून घेते. आत्ताच बोलून जरा 5 मिनटं अजून. आणि 5-10 मिनटाचा तर व्हिडिओ टाकतच राहते मी. थंडी, हातपाय खूप असले झाले तर थंडीने. बसल्यावर काही विचार डोक्यात किती नाही म्हटलं तरी विचार आपले येते. तर डोक्यात काय करायचं. पण त्याच्यातूनही बी आपल्याला जास्त आता यूट्यूबकडं याच्यावर लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आपलं चॅनलकडं व्हिडिओ टाकायचे. मेहंदी लावायची. मेहंदी लावायला टाईम भेटणार. आणि थंडी जास्त असल्यामुळं ना मेहंदी लावायला लय त्रास होतो. त्याच्यामुळे मी लावत नाही. अजून सर्दी वगैरे व्हायची. मग त्याच्यामुळे म्हटलं नकोच बाबा आत्ताच लावायला. काय होत नाही. थोडेसे वाईट झाले तर. काय चाललं आहे मग तुमचं, झालं का जेवण वगैरे. आणि माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. आपल्या कोणत्या ताई दादा कोणत्या गावाला राहते त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाते. तर नक्की सांगा कमेंटमध्ये. मला पण छान वाटेल, भारी वाटेल मग की आपल्या व्हिडिओ ह्या गावात जाते बाबा. आपल्या ताई दादा तिथून पाहतात आपले व्हिडिओ. तर मला पण छान वाटेल. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता माझं लक्ष फक्त आपलं वॉच टाईम कधी पूर्ण होईल याच्यावर आहे. तर प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि लाईक करत जा. छान अशा कमेंट करत जा. आवडतात का नाही आवडतात तरी मी आता प्रयत्न
नाही टाकले, नाही डोक्यात घेतलं, होईल तेव्हा होईल, होईल तेव्हा होईल असं केलं. पण कसं सोशल मीडियावर काम करायचं म्हणलं ना तर ते अवघड आहे. जे करतं आहे का त्याला माहिती असते का आज काय व्हिडिओ टाकायचे, उद्या काय टाकायचे, म्हणजे टाकायलाच पाहिजे, ते टायमावर टाकायलाच पाहिजे. नाहीतर मग ती लिंक तुटून जाते सगळी. आपण 4 दिवस नाही टाकले, 8 दिवस नाही टाकले, नंतर आपल्याला मनाला वाटत तेव्हाच टाकले, मग त्याचा काही उपयोग नाही ना. टायमावर व्हिडिओ पडलेच पाहिजे. आता माझ्या डोक्यात बसले ते इथून मागच तर मी चांगला प्रयत्न केला असता ना तर आतापर्यंत पुढं गेले असते. म्हणजे असं काय करायचं, पण घरचं बाहेरचं काम करून यूट्यूब चालवायचं, यूट्यूबवर काम करायचं, सगळंच बघावं लागतं. सोपं नाही सगळ्या गोष्टी. तरी आपण याच्यात म्हणजे चांगलं लक्ष जर घातलं ना, चांगले व्हिडिओ टाकले समजा तर नक्कीच चांगलं होईल, पुढं जाईल. समजा आपलं चॅनल मोनोटाईज करायचे तर त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ टाकणे खूप गरजेचं आहे. तर वॉच टाईम पूर्ण करायचा आहे आपल्याला, तर नक्की सपोर्ट राहू द्या. यूज आले पाहिजे चांगले. आता माझं रोजचं काम तर मी करणारच आहे. आता हे काम कसं माझं, मी रोज डेली कामावर येते, न चुकता, न सुट्टी घेता, सुट्टी घेत नाही, काही नाही. जेव्हा मला गावात जायचं असेल का तेव्हाच मी सुट्टी घेते. असं मध्ये एक दिवस पण सुट्टी घेत नाही, घरी राहत नाही विनाकारण. जेव्हा आपल्याला गावात जायचं असतं मला तेव्हा 3-4 दिवस मी एकत्र सुट्टी घेऊन जात असते. तसं आता हे सोशल मीडियावर तसंच म्हणजे काम केलं पाहिजे, जीव लावून, मन लावून, की बाबा न चुकता व्हिडिओ टाकायला पाहिजेत. टायमाला दिवसात 3 व्हिडिओ तरी टाकायला पाहिजेत. तर आहेत प्रयत्न चालू माझे आता, आणि तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे, बस अजून काही नाही. आणि मसाला आपल्याला चालू करायचा आहे. तिथं माझं खूप दिवसापासून डोक्यात आहे. मी नक्की प्रयत्न करणारच आहे बरं का, ऑनलाईन मसाला विकायचा. पण थोडा टाईम आहे अजून. मला ती खूप हौस आहे तेवढी, असं स्वतःचं काहीतरी असावं म्हणून. हे काम करून ना थकून गेले, कंटाळा आला. आता मला खूप आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे, स्वतःचा बिझनेस. तर मसाल्याचंच मला योग्य वाटतं. तर बघू आता प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला. करून पाहिला आपण प्रयत्न, तर त्याच्यात आपल्याला जमलं व्यवस्थित तर ठीक आहे असं. पण प्रयत्न करायचेच, आपल्याला जे वाटते ते प्रयत्न करीत राहायचे. कशात तरी यश येणारच, ते देव देईनच यश असंही. तर चला, एवढंच बोलायचं होतं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते, आणि नक्की सपोर्ट करा बरं का. तर चला, बाय बाय.